वाय जावा, एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट AI, एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट पायथॉन, पण मी माझ्या जर्नीची सुरुवात जावापासून स्टार्टचा डिसिजन का घेतला? वाय? कारण माझ्यासाठी जावा ही फक्त एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही, जावा माझ्यासाठी एक स्ट्रॉंग फंडामेंटल आहे. आता स्ट्रॉंग फंडामेंटल म्हणजे काय? स्ट्रॉंग प्रोग्रॅमिंग फाउंडेशन म्हणजे काय? बिल्डिंग बनवायची असेल तर त्यासाठी स्ट्रॉंग फंडामेंटल पाहिजे. फाउंडेशन वीक असेल तर बिल्डिंग जास्त दिवस टिकणार नाही. प्रोग्रॅमिंग मध्ये सुद्धा हेच अप्लाय होतं. जर फंडामेंटल स्ट्रॉंग असतील तर तुम्ही कोणतीही लँग्वेज इझिली शिकू शकता. दॅट्स वाय आय बिलीव्ह जावा गिव्स अ स्ट्रॉंग प्रोग्रॅमिंग फाउंडेशन. दॅट्स वाय आय एम लर्निंग जावा इन 2026. जावानी मला सगळ्यात पहिलं लॉजिक बिल्डिंग शिकवलं. प्रोग्रॅमिंग म्हणजे कोड पाठ करणे नाही, प्रोग्रॅमिंग म्हणजे लॉजिक लावून कोड लिहिणे. समजा मला कॉम्प्युटरला सांगायचे की 2 डिजिट ऍड करा, तर आपण असं सांगू शकत नाही की 2 डिजिट ऍड करा. त्यासाठी आपल्याला लॉजिक लावून एक कोड लिहावं लागेल. हेच लॉजिक बिल्डिंग आहे आणि हे स्किल्स जावा खूप इम्प्रूव्ह करतं. दॅट्स वाय आय चूज जावा इन 2026. नेक्स्ट पॉइंट, उप्स कन्सेप्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उप्स. उप्सचा फुल फॉर्म आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. रिअल वर्ल्ड सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स मध्ये उप्स कन्सेप्टचा वापर खूप होतो. क्लासेस, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम हे सगळे कन्सेप्ट जावामध्ये चांगल्या प्रकारे समजतात. आणि ह्या पुढचे समजा दुसरी कोणती लँग्वेज जर शिकायची असेल तर त्यासाठी पण खूप युजफुल होतं. प्रोग्रॅमिंगचा मेन पर्पज कोड लिहिणं नाही, प्रोग्रॅमिंगचा मेन पर्पज आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कारण जावा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची थिंकिंग डेव्हलप करायला मदत करतं, म्हणून मला जावा आवडतं. आता काही लोक म्हणतात जावा ओल्ड लँग्वेज आहे, पण आजही जावा काही ठिकाणी खूप मोठ्या ह्याच्यात यूज होते. रिअल वर्ल्ड युजेस. बँकिंग सेक्टरमध्ये आजही जावा खूप पॉप्युलर आहे, कारण की जावा सिक्युअर आणि रिलेबल आहे, म्हणून अनेक बँकिंग ऍप्लिकेशन अजूनही जावा यूज करतात. बॅकएंड मध्ये पण जावा खूप यूज होते. बॅकएंड म्हणजे ऍप्स बनवताना जे आपल्याला दिसत नाही, बॅक साईड, तिथं पण जावा आज पण खूप पॉप्युलर आहे. आता करिअर ग्रोथ. जावा शिकल्यामुळे तुम्हाला फक्त लँग्वेज येत नाही, तुम्हाला प्रोग्रामिंग थिंकिंग सुद्धा इम्प्रूव्ह करता येते. फंडामेंटल स्ट्रॉंग होतात आणि करिअरमध्ये पण ऑपॉर्च्युनिटीज इन्क्रीज होतात. म्हणून जावा आजही व्हॅल्युएबल आहे. आता एक गोष्ट क्लिअर करू, माझं गोल फक्त जावा शिकणं नाहीये. जावा फक्त मी स्ट्रॉंग फंडामेंटल बिल्ड करण्यासाठी शिकतेय. नंतर ना मी पायथॉनही शिकणार आहे, AI शिकणार आणि प्रोजेक्टही शिकणार आहे. आणि जे काही शिकणार आहे, जेवढं नॉलेज मला भेटणार आहे ते मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. आता मोस्ट पीपल ट्रेंड फॉलो करतात. सध्या ट्रेंड चालू आहे AI, पण मी जावा चूज केलंय कारण की मला फाउंडेशन बिल्ड करायचंय. ट्रेंड सारखे बदलत राहतात, पण जर आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर आपल्याला पुढची कोणतीही लँग्वेज किंवा काही शिकायला मजा येते आणि इंटरेस्ट पण राहतो. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.